निर्यात प्रती कशी वाढवता येईल आणि जास्तीत जास्त निर्यात जिल्ह्यातून कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आणि या कार्यशाळेचा अजून एक महत्त्वाचा उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना एकाच व्यासपीठावर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ज्या योजना आहेत, शासनाचे जे धोरण आहेत, ते सर्व धोरण एकाच व्यासपीठावर त्यांना उपलब्ध व्हावे, त्याची माहिती त्यांना एकाच व्यासपीठावर मिळावी असा उद्देश म्हणून आपण इग्नाइट कन्व्हेन्शन 2026 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहतो नुकतंच महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर केलेलं आहे. आपण शासनाने नवीन वर्षाची आपल्याला एक गिफ्टच दिल्यासारखं एक धोरणातून आपल्याला विविध सवलती आणि अनुदान या योजनेतून आपल्याला सर्व उद्योजकांना मिळणार आहे. या धोरणांतर्गत महाराष्ट्र गुंतवणूक या स्वतंत्र कंपनीची स्थापना करून उद्योजकता जास्तीत जास्त कशी वाढेल आणि उद्योजकांना सोयी सुविधा एका छताखाली कशा मिळतील या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. या धोरणांतर्गत उद्योग विभागाचे नाव बदलून आता उद्योग गुंतवणूक व सेवा विभाग असे करण्यात आलेले आहे. पूर्वी आपण फक्त उद्योग विभाग असं म्हणत होतो, त्याचं नाव आता बदलून उद्योग गुंतवणूक आणि सेवा विभाग असे नॉमिनेशन या उद्योग विभागाचे करण्यात आले आहे. तसेच एमएसएमई क्षेत्र ज्याच्यावर आपण नेहमी डिपेंड राहतो या क्षेत्रासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन केले जाणार आहे. तसेच उद्योगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन असेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा होईल या दृष्टीने विशेष प्रोत्साहन या धोरणामध्ये दिलेले आहे. आपण पाहतो आपला धाराशिव जिल्हा आहे तो आपण आकांक्षित जिल्हा म्हणतो किंवा औद्योगिकदृष्ट्या अविकसित जिल्हा असा आपण समजतो. तर अशा जिल्ह्यासाठी विशेष प्रोत्साहन या धोरणांतर्गत शासनाने आपल्याला देऊ केलेलं आहे. आपण पाहतोच की स्थिर भांडवली गुंतवणूक जर एखाद्या उद्योजकाने आपल्या जिल्ह्यामध्ये केली तर आपण 100% अनुदान त्या उद्योजकाला आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देत असतो. त्यामध्ये काय आहे तर वीज दर सवलत आहे, त्यानंतर व्याज अनुदान आहे, मुद्रांक शुल्कामध्ये आपण 100% सवलत देतो. तसेच जीएसटी मध्ये पण आपण परतावा देतोय. अशा वेगवेगळ्या सुविधांमार्फत आपण 100% अनुदान उद्योजकाला कसे मिळेल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग कसे स्थापित होतील या दृष्टिकोनातून आपण सवलती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला जिल्हा मुख्यतः शेती प्रधान जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीपूरक किंवा शेतीवर आधारित उद्योगांना वाव आहे. सेवा विभागाच्या वतीने आयोजित केलेले या एरियात कार्यशाळेमध्ये उपस्थित वेदिकेवर आमच्या पीएससीचे जनरल मॅनेजर अमोल मलेजी, तसेच आमच्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी मोरेजी, आमच्या सहाय्यक कौशल्य विकास सरावजी, तसेच इंडस्ट्रीज विभागाचे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे ते सन्मान्य देशपांडेजी जे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तसेच ॲग्रिकल्चर क्लस्टरचे अध्यक्ष काळेजी, तसेच कोंढारेजी आमचे एपीसीबीचे सन्मान्य अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सर्व सन्मान्य अधिकारी, समोर बसलेले सर्व जिल्ह्याचे उद्योजक, व्यापारी संघटनेचे सर्व अधिकारी, तसेच मोठ्या प्रमाणाने उपस्थित असलेले आमच्या महिला बंधू भगिनी, मामी, बहीण, विविध घटकातून आलेले सर्व समावेश सदस्यांना सप्रेम नमस्कार. खरं तर आपला धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा असला तरी पण सुरुवातीला आई जिजामाताची जयंती आहे, तसेच विवेकानंदची जयंती आहे. त्याच्या आपण अभिवादन सादर करून शुभेच्छा आपण सर्वांना देतो. आणि ज्या आपण हॉलमध्ये आपण बसलो आहोत, आपण चर्चा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबरोबर. डॉक्टर बाबासाहेबांचे पण विचारधारा असा होते की आपल्या देशाला जर पुढे न्यायचे असेल त्याच्यामध्ये आर्थिक विकास मध्ये निर्यात आणि उद्योग याचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि फक्त एखादा देश आयात करून ते जगू शकतच नाहीये. आयात केलीच पाहिजे, पण आयात बरोबरच फक्त निर्याती पण आमच्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये तेवढेच महत्त्व आहे. आणि ही तेव्हाच 1800 मध्ये 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या PhD मध्ये त्यांनी हे सिद्ध करून त्यांनी दाखवलं होता. तसेच वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिक आहे
या आमच्या मोठ्या नेते आहेत, दिग्गज मंडळी आहे, गोपालकृष्ण गोखले असो, बालकृष्ण टिळक असो, सर्वांनी पण या निर्यातीबद्दल त्यांनी तेव्हाच त्यांनी व्यक्त केलं होतं. आणि आज योगायोगाने आमच्या इथे धाराशिव जिल्ह्यामध्ये पण निर्यातची कार्यशाळा आपण आयोजित करतो. आणि या निर्यात कार्यशाळेमध्ये आता सर्वोच्च प्रस्तावनामध्ये आमच्या जनरल मॅनेजरनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून आपल्या शासनाची विविध योजना आहे, लाभ आहे, त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलीच आहे. बट तरीही ते कशा आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्राउंड लेवलवर आमच्या बंधू भगिनींपर्यंत, उद्योजकांपर्यंत, व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचायची आहे, ही आमच्या तुमच्या सर्वांची काम आहे. आणि यासाठी आपण वेळोवेळी असं कार्यशाळा घेत असतो, बैठकी घेत असतो, उद्योग विभाग आहे, संघटना आहेत, त्यांच्या पण आपण अडीअडचणीसाठी आपण बैठक घेत असतो. तरीही आपल्याला प्रत्येक गरजू उद्योजकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आणि त्यांना सक्षम करणे ही आमच्या सर्वांची कर्तव्य आहे. आणि आताच आम्ही आमच्या जिल्हाध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करत होतो की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी विभागामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की धाराशिव जिल्हा कृषी प्राधान्य जिल्हा आहे. इथे जास्त इंडस्ट्रीज आहे, पण बाकी जिल्ह्यांपेक्षा एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज नाहीये. मे बी मला जे माहिती सोडून इतर 2-3 असं मोठ्या इंडस्ट्री सोडून आपल्याकडे एवढा मोठ्या इंडस्ट्रीज नाही. MSMEs आहे, सूक्ष्म उद्योग आमच्याकडे बऱ्यापैकी आहे. आणि असं असतानाही आमच्या कृषी विभागामध्ये केळी निर्यात करणारे शेतकरी आमची सोबत आहे. म्हणजे पूर्णपर्यंत या भागामध्ये इराण सारख्या देशाला आमची केळी आता जाण्यास सुरू झालेली आहे. हे धोरण काय आहे की कृषी आणि अन्नद्रव्य उद्योग आहे याच्यावरती जास्त भर देतो. तसेच कापड उद्योग असेल, चेन ज्वेलरी असेल, फार्मास्युटिकल असेल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या क्षेत्रावर विशेष भर देऊन या क्षेत्राची निर्यात जास्त कशी वाढवता येईल या धोरणावर पाठिंबाचा हा उद्देश आहे. याशिवाय आपण पाहतो की महाराष्ट्रात लॉजिस्टिक पॉलिसी